आज वुमन्स डे आहे. सगळीकडे शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. पण आज मी फक्त शुभेच्छा देणार नाही. आज एक महत्त्वाचं सत्य मी मांडणार आहे. प्रत्येक निरोगी, आत्मविश्वासी मुलामागे एक जागरूक आई असते आणि माझ्या मते आई ही त्या मुलाच्या आयुष्यातील हेल्थ सिस्टमची सीईओ असते. नमस्कार, मी डॉक्टर रवी. तुमच्या लहान मुलांचा होलिस्टिक वेलनेस कोच. तर आज आपण सर्वात आधी समजून घेऊया, की सीईओ म्हणजे काय? तर सीईओ व्हिजन ठरवतो, सिस्टम तयार करतो, दररोजचे छोटे-मोठे निर्णय घेतो आणि संकट आल्यावर योग्य वेळी ॲक्शन घेतो. आता विचार करा, मुलांच्या आयुष्यामध्ये हे सगळं कोण करतं बरं? हेल्थ सिस्टम जर कन्सेप्टचा विचार केला, जर आपण नीट पाहिलं, तर मुलांच्या आरोग्याची एक पूर्ण प्रणाली, एक पूर्ण सिस्टम असते. आणि ही जी सिस्टम आहे, ही मुख्य 4 स्तंभावर उभी असते. हे 4 जे पिलर आहेत, 4 जे स्तंभ आहेत, ते जर मजबूत असतील, तर मुलांची शारीरिक, मानसिक, भावनिकदृष्ट्या वाढ चांगली होते, ते मजबूत बनतात. आणि हे 4 स्तंभ दररोज सांभाळणारी व्यक्ती म्हणजे कोण? तर आई. आता आपण हे 4 स्तंभ एक-एक करून समजून घेऊया. यातील पहिला स्तंभ, पहिला पिलर म्हणजे तो न्यूट्रिशन कंट्रोल. म्हणजेच घरातील काय शिजणार आहे, टिफिनमध्ये काय जाणार आहे, जंक फूड किती चालणार आहे, किती द्यायचं, किती नाही द्यायचं, हे कोण ठरवतं बरं? दररोज घेतले जाणारे हे छोटे निर्णय मुलाच्या मेटाबॉलिझम, इम्युनिटी आणि ग्रोथवर थेट परिणाम करतात. आई फक्त स्वयंपाक करत नाही, तर ती तिच्या मुलाच्या शरीराची पायाभरणी करत असते. आता बघूया दुसरा पिलर, तो म्हणजे स्लीप रेग्युलेटर. झोप कधी घ्यायची, मोबाईल किती वाजता बंद करायचा, लेट नाईट जागण्याची किती परवानगी द्यायची, हे सगळं घरात कोण ठरवतं बरं? साहजिकच आई. एक लक्षात घ्या, ग्रोथ हार्मोन झोपेत सिक्रेट होतात. ब्रेन डेव्हलपमेंट झोपेत होते आणि हो, इम्युनिटी ही झोपेतच मजबूत होते. आणि झोपेचा जर पॅटर्न बिघडला, तर आरोग्य हळू कमकुवत होतं. आणि ही शिस्त जपणारी व्यक्ती म्हणजे आई. आता पुढचा पिलर आहे, तिसरा पिलर, तो म्हणजे ॲक्टिव्हिटी डायरेक्टर. जा घराच्या बाहेर थोडं खेळून ये, थोडं धावून घे, स्पोर्टमध्ये भाग घ्यायचा बरं का. हे वाक्य वाटताना साधी वाटतात, पण त्यामागे एक लाईफस्टाईल शेपिंग असतं. आज सेडेंटरी लाईफस्टाईल ही मोठी समस्या तयार झाली आहे. ॲक्टिव्ह चाइल्ड मागे ॲक्टिव्ह एन्करेजमेंट असतं आणि हे एन्करेजमेंट बहुतेक वेळा आईकडूनच येतं. आता बघूया शेवटचा पिलर आणि तो म्हणजे अर्ली सिम्प्टम डिटेक्टर. आज मूल थोडं वेगळं वाटतंय. आज त्याला भूक नाहीये. आज तो पटकन थकत आहे. हे सगळे सबटल, छोटे-छोटे जे चेंजेस आहे, हे सर्वात आधी कोण नोटीस करतं बरं? आई. क्लिनिकमध्ये बऱ्याच वेळा माझं अर्धं डायग्नोसिस आधीच तयार असतं. कारण आईने योग्य ऑब्झर्वेशन केलेलं असतं. अर्ली डिटेक्शन म्हणजे अर्ली करेक्शन. आता आपण इथपर्यंत आईच्या ज्या भूमिका पाहिल्या, त्या दिसणाऱ्या आहेत, त्या लगेच समजून येतात, त्या ओळखू येतात. पण आरोग्य ही फक्त शारीरिक गोष्ट नाही. त्यामागे भावनिक सुरक्षितता, सातत्य आणि स्थैर्य असतं. आज याच ठिकाणी आईचं खरं, अनेकदा न दिसणारं योगदान सुरू होतं, दिसून येतं. आता हे न दिसणाऱ्यामध्ये होमवर्क सुपरव्हिजन, डॉक्टरांच्या भेटी, व्हॅक्सिनेशन, स्कूल कोऑर्डिनेशन, इमोशनल सपोर्ट, रात्रीच्या वेळेस बाळाची घेणारी काळजी, ह्या ज्या गोष्टी आहेत, ही कामं आहेत, ती डोळ्यांनी किंवा सोशल मीडियावर दिसत नाही. पण त्यांचे परिणाम मुलांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासावर आयुष्यभर दिसून येतात. आणि या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळताना एक प्रश्न विचारणं खरंच गरजेचं आहे. ही संपूर्ण प्रणाली, ही संपूर्ण सिस्टम सांभाळणारी जी व्यक्ती आहे, जी आहे, ती स्वतः किती मजबूत आहे बरं? कोणत्याही सिस्टमची सीईओ जर मजबूत असेल, तरच सिस्टम टिकून राहतं, ते चांगलं चालतं. तसंच मुलांचं आरोग्य दीर्घकाळ चांगलं ठेवायचं असेल, तर आईचं आरोग्य तितकंच महत्त्वाचं आहे. कारण एक लक्षात घ्या, हेल्दी मदर म्हणजे हेल्दी चाइल्ड. हेल्दी चाइल्डसाठी हेल्दी मदर अत्यंत आवश्यक आहे. आई स्वतःची झोप सॅक्रिफाईस करते, स्वतःचा चेकअप पुढे ढकलते, स्वतःची तब्येत, आहार, व्यायाम ह्या सर्व गोष्टींकडे दुर्लक्षित करते. पण हे दीर्घकाळ चालू शकत नाही. आईसाठी सेल्फ केअर ही लक्झरी नाही, ती खूप महत्त्वाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. स्ट्राँग मदर म्हणजे स्ट्राँग फॅमिली. तर पालक मित्रांनो, आज वुमन्स डेच्या निमित्ताने मी सर्व मातांना एकच सांगू इच्छितो. तुम्ही फक्त केअर गिव्हर नाही, तुम्ही डिसिजन मेकर आहात. तुम्ही आर्किटेक्ट आहात. तुम्ही हेल्थ सिस्टमच्या सीईओ आहात. तुमच्या रोजच्या छोट्या निर्णयांमुळे एक संपूर्ण पिढी घडत आहे. जर तुमच्या आयुष्यात अशी एक आई असेल, तर तिला आजच धन्यवाद जरूर म्हणा.
कमेंटमध्ये थँक्यू आई असं लिहा आणि हा व्हिडिओ त्या आईपर्यंत पोहोचवा. सर्व मातांना वुमन्स डेच्या हार्दिक शुभेच्छा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या पालक मित्रांबरोबर, नातेवाईकांमध्ये शेअर करायला विसरू नका. अजूनही ह्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.